जेव्हा आम्ही एक विश्वासणारे या नात्याने तेव्हा आम्ही या जगामध्ये जगत आहोत. अ, एक मोठं चॅलेंज आहे किंवा आव्हान आहे आमच्यासाठी. कारण प्रत्येक विश्वासणाऱ्याला आपल्या जीवनामध्ये कसं आमचं चालणं किंवा वागणं असावं ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून पाऊल जेव्हा करिंथकराला पत्र लिहितो तेव्हा तो आमच्या जीवनाविषयीच्या काही गोष्टी सांगतो. आम्ही तीन चार गोष्टींकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. जर दुसरं करिंथ याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये जर आलो तर तिथे असं म्हटलं, दुसरं करिंथ 5वा अध्याय आणि त्याचं 17वं वचन, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. प्रभूची कृपा आहे. प्रभू श्री ख्रिस्तामध्ये त्याने आम्हाला एक नवीन उत्पत्ती बनवलेलं आहे. आणि आमच्या जीवनामध्ये जे जुनं आहे तो म्हणतो ते होऊन गेलं, पहा ते आता नवीन झालेलं आहे. आमच्या जीवनामध्ये एक देवाचे लोक या नात्याने आणि नाविन्य असणं एक खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्याला. आमच्या जीवनामध्ये एक नवल वाटेल की काय काय नवीन असावं. एक लहानस नाविन्य ही गोष्ट समजण्यासाठी एक लहानस उदाहरण देईल मी. एका मुलाने जेव्हा बाप्तिस्मा घेतला तेव्हा त्यांच्या पास्टरनी सांगितलं की तू आता नवीन दिसला पाहिजे, उद्यापासून तुझ्यामध्ये मग काहीतरी नाविन्य घडलं पाहिजे. तो घरी गेल्यानंतर त्याने खूप विचार केला की बाबा मी नवीन आता जर बाप्तिस्मा झाला, तारण झालं, तर माझ्या जीवनामध्ये नवीन काय असलं पाहिजे नाही का, की जे इतर लोकांमध्ये नाहीये. आणि म्हणून तो घरी गेल्यानंतर तरुण असल्यामुळे विचार करून करून त्याने त्याच्या मनाला वाटेल त्या प्रकारे नवीनपणा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने आपले आयब्रो काढून टाकले. जेव्हा तो दुसऱ्या वेळेला प्रार्थनेला आला तेव्हा असं बघायला मिळालं की प्रत्येक जण त्याला विचारायचं, अरे हे काय केलं? तो म्हणायचा, मी आता नवीन झालो. त्यानो नाविन्य आमच्या जीवनामध्ये बघा, तिथं जेव्हा पाऊल लिहितो की आता ख्रिस्ताच्या ठाई आपण जे आहोत ही नवी उत्पत्ती आहोत. आणि प्रियानो, आम्ही नवीन उत्पत्ती म्हणजे काय आमच्या जीवनामध्ये लक्षात येणं किंवा समजणं फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये प्रभूची इच्छा आहे की आम्ही कसं नवीन व्हावं. बघा, जर आम्हाला नवीन व्हायचं असेल तर काही वचनांकडे आपण लक्ष देऊया. कलसई करायचं पत्र, जर आम्हाला नवीन व्हायचं असेल तर आम्हाला कसं नवीन होता येईल त्या गोष्टीसाठी आपण कलसई करायचं पत्र याचा 2रा अध्याय, कलसई करायचं पत्र याचा 2रा अध्याय त्याचं 9वं वचन, कलसई 2 आणि त्याचं 9वं वचन बघा. तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये मुळावलेले. तिसरी गोष्ट, त्याच्यामध्ये रचले जात असलेले. चौथी गोष्ट, तुम्हा शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले. आणि 5वी गोष्ट, निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. 5ही गोष्टी आपण डिटेल बघू शकत नाहीत, परंतु जर आम्ही नवीन उत्पत्ती आहोत तर आमच्यामध्ये कुठली नवीन गोष्ट घडली पाहिजे या ठिकाणी लिहित असताना हा कलसई करायला पाऊल जेव्हा लिहितो त्यावेळेला या मंडळीची स्थिती चांगली आहे. तुम्ही वरच्या वचनामध्ये जर पाहिलं तर असं म्हटलं की तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून तो म्हणतो मला आनंद वाटतो. मंडळीची स्थिती चांगली आहे, ती काही चुकीचं आहे म्हणून तो त्यांना मार्गदर्शन करतो असं नाही. जेव्हा आम्ही देवाचे लोक किंवा विश्वासणारे म्हणून या जगामध्ये जगत असतो त्यावेळेला जसं करिंथकराला लिहित असताना पाऊल असं म्हणतो की तुम्ही ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहात. कलसेकराचा लेखकाचा म्हणतो ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती कशी आहोत आम्ही, की ख्रिस्ताला ज्या प्रकारे आम्ही स्वीकारलेला आहे त्या प्रकारे आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये चालायचं.
आणि जिथे जिथे पवित्र शास्त्रामध्ये चालण्याचा उल्लेख येतो, तिथे तिथे आमच्या वागण्याविषयी पवित्र शास्त्र बोलतं आमच्याशी. आमचं चालणं म्हणजे असं रस्त्याने चालणं किंवा कुठेतरी जाणं याविषयी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही, किंवा त्या प्रकारे त्या त्या ठिकाणी करायच्या पत्रात नाहीये, करायच्या पत्रात नाहीये, किंवा कलश करायच्या पत्रामध्ये त्या उद्देशाने लिहिलेलं नाहीये. आम्हाला लिहिण्याचा जो उद्देश आहे ना, तो बरं भयंकर खोल अर्थाने आमच्या लक्षात येणं फार महत्वाची गोष्ट आहे. काही गोष्टी मी नेहमी नेहमी यासाठी सांगतो की आम्हाला काही गोष्टी समजणं खऱ्या अर्थाने फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला संदेश देणं सोपं आहे, लांब एकदम प्रार्थना करणं सोपं आहे, परंतु आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करतो, तेव्हा खरे आम्ही कुठे आहोत ती गोष्ट आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. बघा, इथे तो म्हणतो की आम्ही नवीन नवीन कसे कसे नवीन होऊ शकतो. इथे बघा असं म्हणतो तो की आम्ही जे आहोत, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने किंवा विश्वासामध्ये जगणारे लोक आहोत, ज्या प्रकारे आम्ही ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले, नाही का, येशू जो प्रभू, येशू म्हणजे तारणारा, प्रभू म्हणजे मालक किंवा धनी किंवा स्वामी, याला जसं आम्ही धनी म्हणून स्वीकारलेलं आहे, तसं आम्हाला त्याच्यामध्ये चालायचं. मी जर त्याला धनी म्हणून समजलेला आहे, तर विशेष म्हणजे मी गुलाम आहे, नाही का? जर मी गुलाम आहे तर मी तो प्रभू येशू ख्रिस्ताचा गुलाम आहे. पाऊल बऱ्याच ठिकाणी म्हणतो, मी मी त्याचा गुलाम आहे, किंवा मी त्याचा बांधलेला आहे, नाही का, बाउंड सर्वंट. म्हणजे आम्ही, तो म्हणतो मी बांधलेला आहे, नाही का. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताशी बांधलेले आहोत, असं आमचं जीवन जगणं फार महत्वाची गोष्ट. कसं? जसं त्याला आम्ही स्वीकारलंय तसं. का बरं असं लिहित असेल कलशेकराचा लेखक? असं का लिहित असेल की त्याला तुम्ही जसं स्वीकारलंय तसं चालत आहे. मग आम्हाला आमच्या जीवनामध्ये जेव्हा प्रभूमध्ये चालायचंय, त्यावेळेला दोन गोष्टींची फार महत्वाची गरज. त्या कलशेकराचा लेखक असं लिहितो, पहिली गोष्ट, आम्हाला मुळवण्याची गरज आहे. मुळवणं या शब्दाचा अर्थ, जेव्हा एखादं झाड जितकं खोल मूळ असेल त्याचं, तितकं ते झाड मजबूत असतं. त्याचं मूळ कमकुवत असेल, तितकं तितकं त्याचं त्या झाडाचं आयुष्य कमी असतं. प्रियानं, आमच्या जीवनामध्ये आम्हाला रोज रोज देवाच्या वचनामध्ये खोल खोल अर्थाने विचार करून जगायचे. प्रियानं, मुळवणं या शब्दाचा अर्थ रोज देवाच्या वचनांमध्ये खोल खोल अर्थाने. मला माहित नाही हे किती क्षमा करा मला की किती किती याची म्हणजे कधी किती संदेश झाले हे सकाळचे रोजचे, जेव्हापासून आपण मनन करतो तेव्हापासून, तर माझ्या लक्षात नाही माझ्या. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही रोज देवाच्या पायाजवळ बसत आहोत सकाळी उठल्याबरोबर. काय त्या शिकलेल्या वचनामधून आम्हाला आमच्या जीवनामध्ये खोल गोष्टीकडे जाण्यासाठी किंवा खोल त्या वचनांचा विचार करण्यासाठी प्रभू आम्हाला कृपा पुरवतो का? प्रिया, फार महत्वाची गोष्ट. तुम्ही आणि मी खूप मोलाने विकत घेतलेले लोक आहोत, आणि आमच्या जीवनामध्ये ही खूप धन्यता आहे की प्रभूने तुम्हाला आणि मला अशा प्रकारची संधी ठेवलेली आहे. रोज सकाळी उठल्यानंतर आम्ही त्याच्या वचनाकडे लक्ष देतो. ती वचनं जी आहेत ती आमच्या जीवनामध्ये मूळ धरण्याची गरज आहे. बघा, जर रोमकाराच्या पत्रामध्ये जर आपण आलो, तर तिथे दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला असं वाचायला मिळेल, 13 वचन. कारण नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असं नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरविण्यात येतील. बघा, रोज देवाचं वचन आम्ही ऐकतो, ऐकल्यामुळे आम्ही देवाचं नीतिमान होतो, किंवा देवाचे नियम पाळणारे किंवा देवाच्या नियमाप्रमाणे चालणारे होतो असं नाहीये. इथे इथे जेव्हा जेव्हा करायला जेव्हा तो लिहितो, तेव्हा तो म्हणतो की तुम्ही जे आहात आता एक नवीन उत्पत्ती आहात. नवीन, आमचं जीवन नवीन आहे ख्रिस्तामध्ये.
आम्ही जर ख्रिस्तामध्ये जर आहोत तर या ठिकाणी कलसेकराचा लेखक असं म्हणतो, त्याने त्याला जसं आम्ही स्वीकारलं त्या प्रकारे आम्हाला चालायचं. त्या प्रकारे जर आम्हाला चालायचं असेल तर पहिली महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला त्याच्यामध्ये मूळ धरणं, या शब्दाचा अर्थ खोल विचार करून त्याच्या वचनाप्रमाणे जगणं आमच्या जीवनासाठी खूप महत्वाची गोष्ट. मूळ धरल्याशिवाय नाही का. आणि मूळ जर धरायचं असेल तर देवाच्या वचनाच्या सान्निध्यात राहणं फार महत्वाची गोष्ट आहे. स्तोत्र संहिता पहिला अध्याय नाही का, त्याच्या तिसऱ्या वचन आपण वाचतो नाही का, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे नाही का. आम्हाला जर मूळ धरायचं असेल तर महत्वाची गोष्ट देवाच्या वचनाच्या सान्निध्यात वाढण्याची गरज आहे. फक्त आम्हाला देवाचं वचन पाठ केल्याने आमच्या जीवनामध्ये किंवा देवाचं वचन रोज आज ऐकल्याने आमच्या जीवनामध्ये दृढता येत नाहीये. त्या वचनाला जेव्हा आम्ही आमच्या आचरणात आणतो, वागण्यात आणतो, आमच्या जीवनामध्ये जेव्हा त्या वचनाचा जेव्हा उपयोग होतो त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने रूपांतर होतं. इफिस्करस पत्र याचा चौथा अध्याय, चौथ्या अध्यायामध्ये बघा असं म्हटलं, तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. काय म्हणतो तो माहिती का, आम्हाला नवीन व्हायचं म्हणजे काय, इथे बघा असं म्हटलं, तुमच्या मनोवृत्तीत नाही का, आतून आम्हाला नवीन होण्याची गरज आहे आपल्याला. म्हणून आतून आमची मनोवृत्ती, आमची जी अंतकरणापासूनची असलेली वृत्ती जी आहे ना, ती बदल होण्याची गरज आहे. आम्हाला त्याच्यामध्ये वाढण्याची गरज आहे. आणि मनात जर रुतवायचं असेल तर प्रियांनो, देवाचं वचन अंतःकरणामध्ये ठसवल्याशिवाय ते मनामध्ये रुतत नाही. अनुवादाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही 6व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये पाहिलं तर तिथं असं म्हटलं, तुम्ही देवाचं वचन जे आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये ठसवा. अंतःकरणामध्ये ते ठसवा. ते अंतःकरणामध्ये आमच्या रुजलं पाहिजे. रुजलं पाहिजे. आम्हाला या गोष्टीकडं लक्ष देण्याची गरज आहे. आज आम्ही आमचं तारण होऊन किती दिवस झाले, किंवा आम्ही तारण प्रभूमध्ये येऊन किती दिवस झाले, आमच्या एवढ्या दिवसांमध्ये आमच्या जीवनामध्ये कुठली गोष्ट देवाच्या वचनामध्ये दृढ झालेली आहे की जेणेकरून आमच्या जीवनामध्ये देवाचं गौरव होईल. तुम्हाला आणि मला प्रभूने सहज निवडलं नाही. आमच्या निवडीच्या पाठीमागे काहीतरी हेतू आहे. जर तुम्ही योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय त्याच्या 16व्या वचनामध्ये जर पाहिलं तर तिथे म्हटलं, तुम्हाला निवडण्याचा हेतू हा की, जर बघा कोणाला जर वाचून बघायचं असेल तर बघा योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय त्याचं 16 वचन, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलं, मी तुम्हाला नेमलं, यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावं, तुमचं फळ टिकावं, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावं. आम्हाला आमच्या निवडीच्या पाठीमाग परमेश्वराचा एक हेतू आहे प्रियाने, उद्देश आहे. आम्हाला असंच तारण केलं, मंडळी ठेवलं, कुठेतरी जोडून ठेवलं, कधी आले कधी नाही आले, कधी आराधना केली नाही, एवढं सहज आमची निवड नाहीये. बघा इथे तो म्हणतो, तुम्ही जर त्याच्या शिक्षणाप्रमाणे किंवा त्याला जसं स्वीकारलं तसं जर तुम्ही चालत असाल तरी, तो कलसेकराचा लेखक असं म्हणतो, तुम्हाला रोज आपलं मूळ खोल जाण्याची गरज आहे. आपल्याला रोज जीवनाचा खोल विचार करण्याची गरज आहे. बघा इथे अगदी स्पष्ट शब्दात जेव्हा आपण योहानाच्या शुभवर्तमानामध्ये वाचतो तिथे असं म्हटलं की, तुम्हाला जे मी निवडलेलं आहे आणि नेमलेलं आहे त्यामध्ये परमेश्वराचा हेतू आहे की आम्ही फळ द्यावं, म्हणजे देवाच्या काहीतरी उपयोगाला यावं. आणि दुसरी गोष्ट तो असं म्हणतो की पित्याजवळ जे मागाल ते त्याने तुम्हाला द्यावं. या शब्दाचा अर्थ पित्याचे आणि आमचे संबंध जवळीक येण्याची खूप महत्वाची गरज. आम्ही किती प्रभू जवळ आहोत, किती प्रभू जवळ आहोत. म्हणून या ठिकाणी कलसेकराच्या 2ऱ्या अध्यायामध्ये म्हटलं की तुम्ही मुळावलेले पाहिजे, मुळावले गेले पाहिजे.
दुसरी गोष्ट तो म्हणतो तुम्ही रचले गेलेले पाहिजे, नाही का? आणि रचण्याची क्रिया बघा नेहमी खालीहून वर होते, वरून खाली होत नाही. आम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये रोज वाढण्याची गरज आहे, वाढण्याची गरज आहे, नाही का? प्रभू येण्याचा काळ जवळ आला. तारण बाप्तिस्मा, मेजाला येणं, बायबल स्टडी, प्रार्थनेला जाणं, इथपर्यंत आमचं जीवन मर्यादित असावं अशी देवाची इच्छा नाही. ते वाढत असलं पाहिजे, वाढ. आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रत्येक जण स्वतःच निरीक्षण करू शकतो की मी माझं तारण झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय वाढलोय मी, किंवा माझ्यामध्ये काय प्रगती झाली. नसेल तर प्रियानो, आमच्या जीवनासाठी आज प्रभू तुम्हाला आणि मला जवळून सांगत आहे, तुम्ही नवीन उत्पत्ती आहात. आणि ही उत्पत्ती जी आहे ती आमच्या स्वतःची निवड नाहीये. तो म्हणतो त्याने आम्हाला, तो म्हणतो मी तुम्हाला निवडलंय, मी तुम्हाला नेमलंय. नेमलंय या शब्दाचा अर्थ ठरवून ठेवलंय देवाने की ही माझी लेकरं आहेत. आणि जर लेकरं आहोत तर आमच्या जीवनामध्ये वाढणं ही क्रिया फार महत्वाची गोष्ट आहे. बघा, जर आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये वाढलो तर आमच्या जीवनामध्ये तीन गोष्टी अगदी स्पष्ट दिसतात. बघा, कलश करायचं पत्र, याचा दुसरा अध्याय त्याच्या 6व्या वचनामध्ये आम्ही बघत आहोत. क्षमा करा, दोन रचले गेलं पाहिजे. तिसरी गोष्ट बघा काय म्हटलं माहितीये का, शिकविल्याप्रमाणे विश्वासात रूढ होत असलेले. शिकविल्याप्रमाणे विश्वासात खंबीर होत असलेले. शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्तांनी बऱ्याच वेळा असं म्हटलं, तुम्ही अल्प आहो, तुम्ही अल्पविश्वासी आहोत. विश्वास प्रभूने बोलवलं, प्रभूच्या मागे आले, प्रभूने केलेले चमत्कार पाहिले, प्रभूचं जीवन त्यांनी जवळून निहाळलं. परंतु कित्येक वेळा जेव्हा वेळ आली तेव्हा ते गडबडून गेले, ते गडबडून गेले. बघा, मत्ताईचं शुभवर्तमान 8वां अध्याय, खूप खूप महत्वाची गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मत्ताईचं शुभवर्तमान याचा 8वां अध्याय, वादळामध्ये सापडलेल्या शिष्यांविषयी आपल्याला पाहायला भेटेल. बघा, 22-23व्या वचनानंतर पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हा प्रसंग आला तेव्हा गडबडून गेले, प्रियानो, ते गडबडून गेले. प्रभू त्यांना म्हटलं, अहो अल्पविश्वासांनो, नाही. आणि तिथे आपल्याला असं पाहायला मिळतं की ते जेव्हा वादळ शांत केलं तेव्हा ते म्हटले की हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे. शिष्य ख्रिस्ताबरोबर राहिले, ख्रिस्ताबरोबर जगले प्रियानो, परंतु त्यांना निश्चित कळलं नाही की आम्हाला कुठपर्यंत आमच्या जीवनात आमचा विश्वास कसा, कुठपर्यंत दृढ असण्याची गरज. आम्हाला खूप महत्वाची गोष्ट आहे, आम्हाला विश्वासामध्ये दिवसेंदिवस अधिक घट्ट होण्याची गरज आहे, घट्ट होण्याची गरज, विश्वासामध्ये अगदी दृढ होण्याची गरज. किती आम्ही विश्वास, बस हा विश्वास खूप सोपं झालं प्रियाने. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभावर मेला, आमच्या पापांसाठी मेला, पुरला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलं, त्याला आम्ही तारणारा म्हणून स्वीकारलं. हा विश्वास आमचा आहे, आम्ही सर्व विश्वासणारे आहोत. परंतु या विश्वासामध्ये खरंच तो माझा धनी आहे, खरंच तो माझा तारणारा आहे, खरंच त्याच्यामुळं माझ्या जीवनामध्ये एक नाविन्य प्राप्त झालेलं आहे, त्यासाठी आमच्या जीवनामध्ये विश्वासात वाढण्याची गरज आहे. आणि जर विश्वासात आपण जर वाढत असलो तर आपण असं म्हणतो की निरंतर उपकार स्तुती करणारे असण्याची गरज. उपकार स्तुती फक्त काही कारणासाठी नाही, निरंतर आमच्या जीवनामध्ये प्रत्येक येणाऱ्या गोष्टींमध्ये आम्ही देवाचे आभार मानणारे लोक असले पाहिजे. आणि आभार मानणारा जो आहे त्याविषयी स्तोत्र करता लिहितो, नाही का, जो आभार मानतो तो देवाचं गौरव करतो. खरोखरीच देवाने जी वेळ आमच्या जीवनामध्ये दिली त्याबद्दल आम्ही विचार करतो. जर आम्ही नवीन आहोत, आमच्यामध्ये जर नाविन्य आहे तर ते नाविन्य कसं आहे, जर ते नाविन्य देवाच्या गौरवाला शोभणारं असेल, देवाच्या गौरवासाठी असेल, त्या देवाला आम्ही धन्यवाद देऊ.
जर नसेल तर प्रियांनो, आजची सकाळ तुम्हाला आणि मला, आजचं जे मनन आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, स्वतःचं निरीक्षण करण्यासाठी, खरंच आम्ही नवीन उत्पत्ती आहोत. काय आमच्या जीवनामध्ये नवीन आहे? तर त्या आयब्रो काढलेल्या मुलासारखं काहीतरी, एक चेष्टेसारखं आमचं जीवन आहे. जर तसं असेल तर प्रियांनो, फार खेदाची गोष्ट आहे. फार खेदाची गोष्ट आहे. प्रभू तुमच्याशी बोलतो, त्याने तुम्हाला आणि मला आज सकाळीच आठवण करून दिली, तुम्ही नवीन उत्पत्ती आहात. जर आम्ही नवीन उत्पत्ती आहोत, तर आम्हाला नाविन्याने चालणं आमच्या जीवनासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रभूकडे मागूया. जेव्हा करायच्या पत्राला लिहिलं तेव्हा तो म्हणतो, तुमचा व्यवस्थितपणा, तुमची विश्वासामध्ये असलेला तुमचा स्थिरपणा, याच्याविषयी मी आनंद मानतो. पण तो आनंद माझ्या जीवनामध्ये जो आहे, तो आनंद पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या खालच्या 5 गोष्टींकडे लक्ष देणं खूप महत्वाची गोष्ट आहे. शिकवल्याप्रमाणे चालणं, मुळावलं जाणं, रचलं जाणं, विश्वासात दृढ होणं आणि निरंतर उपकार स्तुती करण्यात. देव तसं करण्यासाठी तुमचं आणि माझं अधिक सहाय्य करतो.